लाकूड तोडे आणि देवी. एकदा एक गरीब लाकूड तोड्या जंगलात झाडे तोडत होता. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता. रोज सकाळी लवकर उठून तो जंगलात जाई आणि झाडे तोडून त्याचे लाकूड विकून आपला उदरनिर्वाह करीत असे. एक दिवस तो नदीकाठी झाड तोडत असताना त्याचा कुऱ्हाड कोयता हातातून निसटून नदीत पडला. नदी खूप खोल आणि वाहती होती. लाकूड तोड्या घाबरून गेला आणि रडायला लागला. माझ्या उपजीविकेच्या एकमेव साधन हरवलं, असं म्हणून तो देवाकडे प्रार्थना करू लागला. तेवढ्यात नदीतून एक देवी प्रकट झाली. ती म्हणाली, "का रडतोस रे लाकूड तोड्या?" त्याने संपूर्ण गोष्ट सांगितली. तेव्हा देवीने नदीत बुडून एक सोन्याचा कुऱ्हाड बाहेर काढला आणि विचारले, "ही तुझी कुऱ्हाड आहे का?" लाकूड तोड्या म्हणाला, "नाही देवी, ही माझी नाही. माझी साधी लोखंडी कुऱ्हाड होती." देवीने पुन्हा नदीत जाऊन चांदीची कुऱ्हाड बाहेर काढली आणि विचारले, "ही तुझी आहे का?" लाकूड तोड्या म्हणाला, "नाही देवी, ही पण माझी नाही." शेवटी देवीने लोखंडी कुऱ्हाड बाहेर काढली आणि विचारले, "ही तुझी आहे का?" लाकूड तोड्या खुश होऊन म्हणाला, "हो देवी, हीच माझी कुऱ्हाड आहे." देवी त्याच्या प्रामाणिकपणावर खुश झाली आणि म्हणाली, "तुझ्या प्रामाणिकपणामुळे मी तुला यातून ही कुऱ्हाडी देत आहे. सोन्याची, चांदीची आणि तुझी मूळ लोखंडी कुऱ्हाड." लाकूड तोड्या खूप आनंदी झाला. त्याने देवीचे आभार मानले आणि पुढेही प्रामाणिक जीवन जगत राहिला. या गोष्टीतून काय शिकायला मिळते? प्रामाणिकपणा नेहमीच फळ देतो. लोभ न करता सत्य बोलणे हे सद्गुणाचे लक्षण आहे. संकटातही आपला नीतिमार्ग सोडू नये.